त्यामुळे संवेदनशीलता या विषयावर एक छोटीशी कविता घेते. ऑफिसला निघणारच तेवढ्यात मित्राचा फोन आला. ऑफिसला निघणारच तेवढ्यात मित्राचा फोन आला. अमुक अमुक गेला. तो थोडं गोंधळला, मग तळमळला, हळहळला. अरे रे, वाईट झालं. ऑफिसला निघणारच तेवढ्यात मित्राचा फोन आला. अमुक अमुक गेला. तो थोडं गोंधळला, तळमळला, हळहळला. अरे रे, वाईट झालं. हुशार माणूस गेला. मग गॅलरी उघडली फोनची. मग गॅलरी उघडून त्या गेलेल्या व्यक्तीचा एक छानसा फोटो शोधून काढला. भावपूर्ण श्रद्धांजली. खाली कॅप्शन, हुशार, बनमिळाऊ, अमुक अमुक, तमुक तमुक, असं भरपूर कॅप्शन घेतलं आणि मग अर्थातच पोस्ट केलं इन्स्टावर, स्टेटसला, फेसबुकला आणि सर्व सोशल मीडियावर. फुलं, चांगला मित्र हरवला, 2-4 फुलं, 4-5 रडकी तोंड, असं जोडलेले हात आणि मग पोस्ट सगळ्या ग्रुपवर, अर्थातच स्टेटस, इन्स्टा, अजून कुठे कुठे. मग बायकोच्या हातात डबा दिला. मग बायकोच्या हातात डबा देऊन बायको म्हणाली, या कपड्यात आणि अंतविधेला. त्याने तिच्याकडे निर्विकारपणे पाहिलं. निर्विकारपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, आज पूर्ण सुट्टी मिळाली आहे. आज पूर्ण सुट्टी मिळाली आहे. बँकेतील रखडलेली कामं करून येतो. नवऱ्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडं ती पाहतच राहिली. नवऱ्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडं ती पाहतच राहिली. धन्यवाद. कवितेचं नाव आहे वार. कट कारस्थाननी वार झाले, संयमावर माझ्या प्रहार झाले. कट कारस्थाननी वार झाले, संयमावर माझ्या प्रहार झाले. वास्तवात पुरले तरी उगवणार मी, म्हणूनच जाळण्याचे प्रकार झाले. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांपासून तर मग आपल्या सर्वांच्याच बाप्पांच्या समोर किंवा आपल्या सर्वांच्या किंवा माझ्या समोर सुद्धाच्या संघर्ष आला. त्यातून हे सगळं आलेलं आहे. कटकारस्थानी वार झाले, संयमावर माझ्या प्रहार झाले. वास्तवात पुरले तरी उगवणार मी, म्हणूनच जाळण्याचे प्रकार झाले. खडतर असणारा प्रवास माझा, संकटांना भिडण्याचे संस्कार झाले. अंधाराने जरी वाट अडवलेली आहे, अंधाराने जरी वाट अडवलेली आहे, प्रकाशमान रस्ते मात्र हजार झाले. नैतिकतेची लत्तर वेशीवर टांगताना अडकवण्याचे प्रयत्न वारंवार झाले. नैतिकतेची लत्तर वेशीवर टांगताना अडकवण्याचे प्रयत्न वारंवार झाले. सारेच आतुर पराभवास माझ्या, सारेच आतुर पराभवास माझ्या, तेव्हाच जीवनाचे माझ्या सार झाले. सत्यासाठी संघर्ष असणार माझा, सत्यासाठी संघर्ष असणार माझा. माझे बोलणेही आता ललकार झाले. अडथळे जगण्यात भरपूर आहेत माझ्या. हिंमत हरली म्हणजे जीवन फार झाले. डाग नाही आजही माझ्यावर, डाग नाही आजही माझ्यावर. मग कलंकित करण्याचे कारभार झाले, मग कलंकित करण्याचे कारभार झाले.